पुरुषोत्तम भगवान की जय. राधे कृष्ण गोपाल कृष्ण. जय श्री कृष्ण. लक्ष्मी नारायणाय नमः. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 29. आता पुरुषोत्तम महात्म्य कथा. व्रताचे उद्यापन विधी. सूत्रशी समोर पाहिले तर समोरचा अर्थ सश्रद्ध आणि निष्ठावान श्रोतेवर्ग हा त्या अधिक मास महात्म्य श्रवणाने अगदी भारावून गेला होता. तेव्हा पुन्हा त्या सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेताना ते म्हणाले, ऋषीजन हो, ही पद्मपुराणात वर्णन केलेला अधिक मासाचा महिना, त्या मासात करायची व्रत नियम, पाळायची बंधनं, दान, पुण्यकर्म आणि त्यास मिळणारं फळ याबद्दल श्री लक्ष्मीनारायण यांच्या संवादातून सांगितलेला सर्व भाग आपण ऐकला आहे. आता ह्या अध्यायात नारायण लक्ष्मी देवी ह्या व्रताच्या उद्यापनाचा जो भाग समजावून सांगतात तो नेमका काय आणि कसा हे आता आपण पाहूया. सूत पुराणे पुढे सांगू लागले, कोणतीही व्रत, वैकल्य, पूजापाठ यांचे जोपर्यंत उद्यापन केले जात नाही तोपर्यंत त्याची खरी सांगता होत नाही, व्रतपूर्ती होत नाही. त्यामुळे प्रत्येक सश्रद्ध उपासकाने हा उद्यापन विधी करणे फार आवश्यक आहे. अधिक मासात खरे तर पूर्ण महिनाभर स्नान, पूजा, दान, जप, ग्रंथ वाचन, पोथी वाचन, कथा साराचे वाचन, ब्राह्मण पूजन आणि भोजन इत्यादी गोष्टी या करायलाच हव्यात. कारण एरवी ह्या गोष्टी करून आपल्या पदरी जे पुण्य पडतं त्याच्या कितीतरी पटीने अधिक पुण्य हे आपल्याला अधिक मासातल्या आचरणाने मिळते. अधिकस्य अधिकम फलम हा भगवान श्रीकृष्णानेच अधिक महिन्याला दिलेला वर आहे. परंतु प्रत्येक प्राणीमात्राची प्रकृती, परिस्थिती, त्याची शारीरिक आर्थिक क्षमता यांचा जर बारकाईने विचार केला असं हे संपूर्ण महिनाभराचे तपाचरण, दानधर्म, पूजापाठ, वाचन, मनन, चिंतन हे शक्य होईलच असे नाही. तरी पण ज्याला ज्याला शक्य आहे त्याने ते अधिकाधिक काळासाठी अवश्य करावे. पण ते जर काही कारणांनी शक्य नसेल त्यांनी निदान 1, 3, 5, 7 दिवस तरी अवश्य करावे. अर्थात हे व्रताचरण किती दिवसाचे असले तरी जोपर्यंत त्याचे उद्यापन केले जात नाही तोवर त्याची पूर्णता होत नाही. त्यासाठी या उद्यापन विधी सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आता हा उद्यापन विधी नेमका काय, तो कसा करावा, हा जो प्रश्न लक्ष्मीदेवीने विचारला त्याचे नारायणांनी जे सविस्तर उत्तर दिले तो भाग असा, केल्या संकल्पाची पूर्ती झाली की दुसऱ्या दिवशी ते उद्यापन करावे. त्या दिवशी मंगल स्नान करावे, नित्य नियमाने पूजा अर्चा व पोथी वाचन करावे. नंतर एका चौरंगावर किंवा पाटावर गहू तांदळाची रास मांडावी, त्यावर कलश मांडावी. कलशावरील ताम्हणात तांदळाचे आसन करून त्यावर हळद कुंकवाचे स्वस्तिक काढावे. लक्ष्मीनारायण यांच्या किंवा राधाकृष्णाच्या मूर्ती ठेवाव्यात. चौरंगावर एका उजवीकडे कोपऱ्यात अक्षदा ठेवून त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा सुपारी मांडावी. एका बाजूला विडा, फळे आणि नारळ ठेवावा. चौरंगाच्या एका बाजूस समई लावावी. उपासकाने शुचिर्भूत होऊन देवाला नमस्कार करून मग चौरंगासमोर पाटावर येऊन बसावे. आचमन करून विधिवत शास्त्रोक्त संकल्प सोडावा. मग प्रथम गणेशाचे, धरित्री मातेचे दीप, घंटा, कलश यांचे पूजन करावे. मग राधाकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांचे भावपूर्ण पूजन करावे. धूप, दीप, नैवेद्य दाखवून नैवेद्यानंतर मंगल आरती करावी. प्रदक्षिणा घालून प्रार्थना करावी. त्यानंतर ब्राह्मण, सुवासिनी यांना भोजन द्यावे, दान द्यावी, दक्षिणा आणि विडा द्यावा. त्यांना लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण मानून नमस्कार करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. ह्या उद्यापनाचे वेळी वस्त्र, पात्र, दीप, 33 अनारसे, बत्तासे, फळे, खारका, बदाम, सुपाऱ्या इत्यादी वस्तू दान म्हणून देतात. ज्यांनी अधिक मासातले स्नान व्रत केले असेल त्यांनी उद्यापनाच्या दिवशी गंगापूजन करून गंगेचे पाणी पात्रासह दान करावे. ज्याने उपास केला असतील त्यांनी भोजन द्यावे. जर एखाद्या उपासकाने मौन पाळले असेल त्यांनी उद्यापनाच्या दिवशी मंदिरात घंटा बांधावे आणि ब्राह्मणाला घंटा दान करावे. तसेच धातूचा चांदी, तांब्या, पितळ, निरंजन दिवा हा तूप घालून दीप प्रज्वलित करून असा दिवा मंदिरात किंवा ब्राह्मणास दान द्यावा. तसेच ह्या उद्यापनाचे दिवशी अधिक मास महात्म्याची पोथी ही पुस्तके किमान 5 अथवा यथाशक्ती जेवढी जास्तीत जास्त देता येणं शक्य आहे तेवढा प्रतिदान म्हणून द्यावेत. असे हे व्रताचरण अन यथासांग उद्यापन करणाऱ्या उपासकास, मग ती व्यक्ती स्त्री अथवा पुरुष असो,
ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे धनधान्य, ऐश्वर्य, सुख, शांती व समाधान या गोष्टी प्राप्त होतात. जो दरिद्र आहे अशा व्यक्तीस धन मिळते. सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त होते. व्यवसाय, नोकरी, कामधंदा यात बरकत येते. तसेच सर्वांगीण प्रगती व उत्कर्ष होतो. मनामधली मनोकामना ही लक्ष्मीनारायणच्या कृपेने पूर्ण होते. सौभाग्यवतीला सौभाग्य लाभते. कुमारिकेला उत्तम पती, तर मुलास उत्तम सहचारिणी मिळते. संसार आनंदाचा होतो. या सर्व फलश्रुतीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी प्रत्येकानेच ही अधिक मासाची, पुरुषोत्तम मासाची उपासना आणि उपवास आणि उद्यापन या गोष्टी करणे नितांत गरजेचे व आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. म्हणून हे देवी, दर 3 वर्षांनी येणारी या महापुण्यदायी पर्वणीचा प्रत्येकाने फायदा करून घ्यायलाच हवा. सूत म्हणाले, ऋषी हो, असे आहे पुण्यकारक आणि लाभदायी व्रत. अध्याय 29 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मीनारायणाय नमः. राधे कृष्ण.